आई तुमच्यासोबत ठाण्याला का नाही राहत, गावाला का राहते? नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं एका नवीन ब्लॉगमध्ये. मित्रांनो, आंघोळ केली आणि केस वर ठेवली तर ते आता खालीच होत नाहीत. हे बघा, तर तेवढं पाणी लावून परत खाली करायला लागेल त्यांना. आणि आज आहे ना, आई आली ना घरी, तर आज आत्या पण घरी येणार आहे. तर आई आणि आत्या उद्या ते निघणार आहेत त्यांच्या ट्रिपसाठी, मालवण ट्रिपसाठी. तर आईची बॅग पण पॅक करायची, अशा भरपूर गोष्टी आहेत. काय मग ब्रेकफास्टला काय? आईला विचारतो ब्रेकफास्टसाठी काय केलं दिले. त्याला काय? दूध आणि खारी चालेल का तुला? हा दे, दूध खारी दे मस्तपैकी. चला. चालेल चालेल. आणि आई मस्तपैकी दूध खारी देते आणि मी त्याचं थोडी पाणी लावतो. याला थांबा. बसवत नाही. लावलं तर कंगव्याने इकडून बघतो. बसली खाली पडते बाई मस्तपैकी. आईने हा तू दिलेली दूध खारी खातोय. अरे मला गोड तेल काढून दे. झालं माझं खाऊन. तेल पाहिजे काढून. कुठे आहे? त्या डब्यात आहे का? मोठा डबा 15 किलोचा. देतो. काढलास असं उचलून काढला. आणि ते टाकू कशाला? होल आहेत ना, हे काढायचं झाकण. निघतो काय? ओ आई. तर आईला आता मी आता तेल काढून देतो. याच्यात कशात देऊ काढून? त्यात देऊ का? थांबा व्हिडिओ पण. परत तसंच फिरवायचं आहे आणि आतमध्ये घालायचं असते ना थोडंसं उगाच. तुला झाकण लाव ना. झाकण लाव. असं झाकण फिरवायचं झालं ना. तर मग एक असं हात दाबायचं. हा प्रेस करायचं. झालं. शिकून घे माझ्याकडून. जाणार आहे मालवणला. मला का माहित नाही बाबा. आत्याने केली आहे ना सगळी ट्रिप प्लॅन. आत्यालाच माहिती आहे. आत्याला रात्री आला की विचारू आपण, कारण तिला सगळं माहिती आहे कुठे जाणार आहे काय. हा तर मित्रांनो, तुम्ही विचारत असाल की आई तुमच्यासोबत ठाण्याला का नाही राहत, गावाला का राहते. तर तिला ठाण्याचं क्लायमेट अजिबात सूट होत नाही ना. तिकडचं क्लायमेट, गावचं क्लायमेट एवढं चांगलं आणि फ्रेश आहे ना. तिकडे ना पोल्युशन आहे ना काय. तिकडे बिलकुल पोल्युशन नाही. पूर्ण एकदम हेल्दी आणि फ्रेश वातावरण असतं. गावाला हवा वगैरे चांगली सुटलेली असते आणि पावसात तर अजून भारी वातावरण असतं. त्यामुळे आईला इकडे यायची इच्छाच होत नाही. शहरात कोण राहील बाई. मी स्वतः गावाला गेलो की माझी स्वतः इच्छा होत नाही शहरात यायची. 35 वर्ष राहिली मला ठाण्यामध्ये. हा ना, 35 वर्ष आई ठाण्यामध्ये राहून झाली आणि आता ती गावाला बाई निवांत असते एकदम. ती तिचं फार्म हाऊस, तिची झाडं आणि तिची फळं आणि तिची फुलं, त्यातच ती काय तीच सांभाळायची. तीच आहे, तीच माझी आहे. हा ना, तेच तर. वयापर्यंत आपण हे करायचं की स्ट्रगल करायचं, पैसे वगैरे बॅकअपसाठी प्लॅन करायचं सगळं. त्यानंतर रिटायरमेंट घेऊन गावाला जाऊन निवांत राहायचं. हीच लाईफ होती. जेवण बनवते? जेवण नको बनवलं. काय बनवते? काय नाही, आमटी करते, भात करते, हा चण्याचा पोळा करते. चालेल. ओके चालेल ना. ओके बाय बाय. अरे आविष्कार, गावाला ना ते काम करताना गुलाबाचा काटा टोचलाय माझ्या. बघू. हा हे बघ. हा रे आई शपथ. काळं दिसतोय. मला ते कसं काढणार? आई टोचत नाही ना तुला. आता काढणार. आता पूजाच्या मम्मीला सांगणार तेव्हा ते काढेल. पूजाची मम्मी काढते का? हा. अच्छा. कुठल्याही काढायला तर तुझी मम्मी बरोबर चुकून घेते. ढोरी झाली पूर्ण. हा रे. ते दिसण्यात आलं नाही कामाच्या गडबडीमध्ये. ते आता दिसायला लागलं. हा ते सांग बाई त्यांना करायला. हो सांगेल. आता जेव्हा ट्रिप वर नाही तेव्हाच सांगायला लागेल. हो आता कुठे काढणार? ते तर नाही, मला नाही येत बाई. चालेल. मित्रांनो, आई झाडाबिडाचं काम करते ना, तर तिला गुलाबाचा काटा ना अंगठ्याला लागलाय. तर ती बाजूच्या काकी आहेत ना, त्या गावच्या त्या बरोबर काढतात व्यवस्थित. तर ते त्यांच्याकडनं आता काढून घेणार आहे. आणि मी पण आता इकडे जरा काम करायला बसलोय. आता जरा ती वेबसाईटचं अर्धं काम झालेलं ते पूर्ण करतोय. आणि राज्याभिषेक स्पेशल म्हणून आपण एक नवीन आर्टवर्क चालू करतोय. काहीतरी एक नवीन प्रतिकृती आपण आज यावेळेस बनवणार आहे. नवीन सिरीज बनवणार आहे. तर ती पण तुम्हाला बघायला भेटेल. आणि माझा थोडा विचार चालला आहे की आर्टचा चॅनल हा आविष्कार मोरेचा जो चॅनल आहे ना, तो पूर्ण आर्टसाठी देऊया आणि व्लॉगिंगसाठी एक नवीन चॅनल बनवूया. कारण इकडे कसं झालं आहे की
आपल्या शॉर्ट्सची पब्लिक खूप झाली आहे, तर सगळे शॉर्ट्स बघतात, त्यामुळे लॉंग फॉर्म व्हिडिओज चे व्ह्युअर्स कमी आहेत. त्याच्यामुळे मला असं वाटतं आपण लॉंग फॉर्मसाठी एक वेगळा सेपरेट चॅनल खोलूया, तिकडे फक्त लॉंग फॉर्म व्हिडिओज असतील आणि आपला जो शॉर्ट्स आहेत ते सगळे इकडे आपण अपलोड करूया, असं माझा विचार चालला आहे. कारण या चॅनलवरती शॉर्ट्सला एकदम चांगली रीच आहे लॉंग फॉर्म व्हिडिओजपेक्षा. तर बघूया आता, असा विचार करतो आहे मी, पण थोडं हार्ड आहे हा डिसिजन घेणं, कारण नवीन चॅनल सुरू करणं म्हणजे पूर्ण फ्रॉम झिरोपासून तिकडे सुरुवात करायची आहे. तर तुमचा सपोर्ट असेल तर आपण नक्कीच नवीन चॅनल सुरू करू, कारण तिकडे स्टार्टिंगला जर चांगला सपोर्ट भेटला तर ते मला इझी जाईल पुढे. तर मित्रांनो, माशांना पण खायला दिलं आहे आणि माझं काम पण झालं आहे. आता मी जेवून घेतो. चला. मी आणि वहिनीने मस्त की जेवायला बनवलं आहे, डाळ भात, मटकीची भाजी, पापड, दही, आणि आता आई आंबा कापते माझ्यासाठी खास. दे आरामात आरामात. भाई हा डेडली कॉम्बिनेशन आहे दुपारच्या जेवणाचा, डाळ भात, भाजी, पापड आणि आंबा. दे आई शपथ, खतरनाक. तर चला मित्रांनो, जेवून घेतो. माझं जेवण असंच असतं. तर हा मॅप कसा काय पडला भाई, थांब परत लावतो. हां, एकदा कामाला बसतो वेबसाईट बनवायला आणि फायनली वेबसाईट बनवून झालेत आणि आता वाजलेत ते म्हणजे 6:30 वाजलेत आणि फायनली माझं काम झालेलं आहे. आता वहिनी ब्रेड आणि चहा ठेवते, आता ते आम्ही खाणार आहे, चहा आणि ब्रेड. चहा, खारी आणि ब्रेड आहे. आता मी चहा आणि खारी खाणार आहे. मित्रांनो, माझं खाऊन झालं. मी चालू आता ड्रायफ्रूट आणायला, पप्पाला खजूर पाहिजे तर खजूर आणायला चाललो. फायनली आत्या आपल्या घरी आलेली आहे. काय केलं तुम्ही? तर आबेदा आणि वहिनीने बघा बदामाची पानं टाकलेत, ते काहीतरी पोषणयुक्त असतात माशांसाठी, असं त्यांचं म्हणणं आहे. आय गेस असतील. तर मित्रांनो, आत्या आले आणि आत्याला आपण थॉट्स विचारूया त्या फिश टँक बद्दल. आणि आई तिथे झोपली. खूप छान सजवलंय फिश टँक आणि मासे पण खूप चांगले चांगले आहेत त्याच्यामध्ये. हा, चांगले आहेत ना? हा, कसा होता प्रवास आत्ता तुझा? छान. शिवनेरीने आलो त्याच्यामुळे मस्त होता, थंडगार. मासे बघा. ओ भाई साहब, अक्षरशः व्हिडिओ बनवायची इच्छा नव्हती, पण सौरव जोशीचा एक पॉळे बघितला मोटिवेशनल की 1 वर्ष कंटिन्यू व्हिडिओ टाका. आता आपण टाकतोय व्हिडिओ 1 वर्ष कंटिन्यू, बघू काय होतंय. आणि आता जरा लाईट घालवतो कारण आई झोपली ना, तिला त्रास होतोय. आमरस कोणी बनवला? आत्या. आई आल्या आत्याने मस्तपैकी आमरस बनवलेला आहे आणि आता आम्ही आमरस वगैरे आता पूर्ण जेवून घेणार आहे. मित्रांनो, आपल्याकडे जेवायला बघा काय, आमरस आहे, डाळ भात आणि सोयाबीनची भाजी मस्तपैकी वहिनीने बनवली. आता आम्ही जेवून घेतो. चला. वहिनी आजकाल एकदम मस्त मस्त जेवण बनवायला लागले. कामच काय भाई, कुठली जादू झाली काय, नुसतं जेवण. आई बॅग पॅक झाली का तुझी? कुठे बॅग दाखव तुझी. भरली का पूर्ण भरली? सगळी तयारी ऑल ओके. काय काय घेतलंय बॅगेत? बॅगेत काहीच नाही घेतली, साड्याच आहेत फक्त. सकाळचे 5:21 झालेत, तुम्ही बघू शकता इथे 5:21 झालेत आणि मी अजून पण जागा आहे, कारण आई आणि आत्या तर निघतात त्यांच्या मालवण ट्रिपला जायला. आत्या कितीची ट्रेन आहे? 6:25. 6:25. तर आई तर चहा पिते आणि आता 6:25ची ट्रेन आहे यांची. आता ते निघणार आहेत. बॅगा बिगा भरल्यात ना सगळ्या प्रॉपर? हो, व्यवस्थित सगळं पॅकिंग झालेलं आहे. हा, तर ते यांना सोडू, मग आपण झोपूया. जावा. हो. बाय बाय. नीट जा. चला आत्या मामा, अवकाश जावा. चला. काम करा मम्मीला. मित्रांनो, तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल, व्हिडिओ नक्की लाईक करा, आपल्या चॅनल सबस्क्राईब करा. आता मी चाललो झोपायला, खूप झोप आले. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.